इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये फ्रीज, फ्लोट, ॲटो फ्रीज अशा प्रकारचे जे ऑप्शन्स असतात ते काय असतं नक्की ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही भरपूर व्हिडिओज पाहिले असतील, अजून डाऊट्स तुमच्याकडे असतील तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक कॉलेज लिस्ट थ्रू मित्रांनो हे समजून सांगणार आहे, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला खूप साध्या पद्धतीने, सिंपल पद्धतीने सर्व गोष्टी समजून येतील. चला तर मित्रांनो आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो तुम्हाला मी स्क्रीनवरती कॉलेज लिस्ट दाखवत आहे. मित्रांनो समजून चला, मी ही कॅपराउंड 1च्या ऑप्शन फॉर्म बिलिंगमध्ये ही कॉलेज लिस्ट अपलोड केली. यामध्ये मित्रांनो मी 20 कॉलेजेस टाकलेले आहेत. मित्रांनो मी समजा हे ऑप्शन फॉर्म बिलिंगमध्ये 20 कॉलेजेस टाकले. मित्रांनो मी काय केलेलं आहे, सर्वात जास्त पर्सेंटाइल वाले कॉलेज वरती ठेवलेले आहे, त्यानंतर खाली असे करत करत 20 कॉलेज बनवलेले आहेत, त्याची लिस्ट बनवलेली आहे. ही लिस्ट जे आपण अपलोड करतो त्यानंतर मित्रांनो तुमचा अलॉटमेंट झाली आणि समजा मला 17 नंबरचं मॉडर्न कॉलेज कॅपराउंड 1 मध्ये अलॉट झालं. आता समजून चला कॅपराउंड 1 मध्ये मला सीओपी अलॉट झालं नाहीये, म्हणजे माझा ॲटो फ्रीज मित्रांनो टळलेला आहे, म्हणजे मला ॲटो फ्रीज होणार नाहीये. ॲटो फ्रीज म्हणजे कॅपराउंड 1चा काय रूल आहे, जर पहिलं कॉलेज सोडून बाकीचं कोणतं जरी कॉलेज लागलं तर तुमचं ॲटो फ्रीज होणार नाहीये, पण पहिलं लागलं तर ॲटो फ्रीज होणार आहे. त्यामुळे मित्रांनो पहिला ऑप्शन थोडासा काळजीपूर्वक टाकायचा आहे. समजा मित्रांनो मला 17 नंबरचं मॉडर्न कॉलेज लागलं, परंतु जर मला ते कॉलेज आवडलं की आता माझं ठरलंय की ते मला कॉलेज घ्यायचं आहे, मला बाकीकडे कॅपराउंडमध्ये पार्टिसिपेट नाही करायचं, मला हे जे कॉलेज लागलेलं आहे ते घेऊन मित्रांनो मला ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे, तर मी काय करणार मित्रांनो फ्रीजचं ऑप्शन सिलेक्ट करणार, फ्रीज करणार, सीट ॲक्सेप्ट करणार, 1000 रुपये पे करणार मित्रांनो सीईटी सेलला आणि मित्रांनो मॉडर्न कॉलेज घेऊन मी गप्प बसणार. संपला विषय. माझं मित्रांनो ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला जायचं आहे कॉलेजवरती ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करून यायचं आहे. आता मित्रांनो काही मुलांच्या मनामध्ये डाऊट असतो, त्यांना काय करायचं असतं, मॉडर्न कॉलेज तर लागलेलं आहे, परंतु याच्यापेक्षा अजून कोणतं चांगलं कॉलेज लागतंय का, वरचे जे 16 कॉलेजेस आहेत त्यामध्ये कोणतं अजून चांगले बेस्ट कॉलेज आपल्याला भेटेल का, आपण कॅपराउंड 2 ला उतरून पाहूया. तर मित्रांनो त्यांनी काय करायचं, त्यांनी मित्रांनो फ्लोट ऑप्शन सिलेक्ट करायचं असतो. फ्लोट ऑप्शन म्हणजे मित्रांनो 1000 रुपये सीईटी सेलला पे करायचे आणि मित्रांनो कॅपराउंड 2 मध्ये जायचं. परंतु मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही कॅपराउंड 2 मध्ये जाता त्यावेळेस मित्रांनो तुमचे हे कॉलेज तुमच्या खिशात राहणार. कधी, जर मित्रांनो तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये कोणतं कॉलेज अलॉट झालं नाही तर. परंतु जर तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये जर कोणतं कॉलेज अलॉट झालं तर मित्रांनो तुमचं कॅपराउंड 1 मधलं हे मॉडर्न कॉलेज मित्रांनो हातातून निघून जाणार. एवढी गोष्ट मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, कॅपराउंड 2चा या वर्षीचा रूल काय आहे, कॅपराउंड 2 मधील जे पहिले 3 कॉलेज असतील ते जर तुम्हाला लागले तर तुम्हाला ते ॲटो फ्रीज होणार, म्हणजे ते घ्यावेच लागणार किंवा तुम्हाला मित्रांनो ॲडमिशन प्रोसेसमधून बाहेर पडावं लागणार. अशा प्रकारे हा रूल बनवलेला आहे. आता लक्षात घ्या, तुम्ही मित्रांनो कॅपराउंड 1 मध्ये मॉडर्न कॉलेज घेऊन तुम्ही फ्लोट ऑप्शन सिलेक्ट केला, 1000 रुपये फी भरलेली आहे. आता तुम्ही कॅपराउंड 2 मध्ये गेलेला आहात आणि तुम्हाला कॅपराउंड 2च्या रिझल्टमध्ये MIT आळंदी हे 13 नंबरचं कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे. म्हणजे तुमचं पहिले 3चं तर ॲटो फ्रीज झालेलं नाहीये आणि तुम्हाला बेटरमेंटने सुद्धा कॉलेज मित्रांनो 13 नंबरचं भेटलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या, 17 नंबरला जे मॉडर्न कॉलेज होतं ते तुमच्या हातातून गेलेलं आहे, म्हणजे ते तुम्ही आता घेऊ शकत नाहीत. आता तुमच्याकडे कोणतं कॉलेज आहे, तुमच्याकडे MIT आळंदी 13 नंबरचं कॉलेज आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही कॅपराउंड 2 मध्ये. आता मित्रांनो काही मुलांच्या मनामध्ये डाऊट अजून असेल की कॅपराउंड 2 मध्ये हे कॉलेज लागलेलं आहे. आता हे जर तुम्हाला कॉलेज घ्यायचं असेल तर तुम्ही सिलेक्ट करायचं फ्रीज आणि मित्रांनो ते ॲडमिशन कन्फर्म करायचे. परंतु जर तुम्हाला अजूनही मित्रांनो बेटरमेंटला जायचं असेल, म्हणजे तुम्हाला MIT आळंदी हे कॉलेजपेक्षा अजून कोणतं चांगलं कॉलेज पाहिजे तर तुमच्या कशामध्ये ठेवायचंय, तर तुम्हाला मित्रांनो सीट ॲक्सेप्टन्स म्हणजे मित्रांनो तुम्हाला फ्लोट करायचंय आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला कॅपराउंड 3 ला उतरायचंय. आता कॅपराउंड 3 चे काय रूल्स आहेत, पहिले 6 कॉलेजपैकी जर तुम्हाला कोणतं कॉलेज लागलं तर तुम्हाला ॲटो फ्रीज होणार. परंतु जर 6 सोडून जर तुम्हाला दुसरं कोणतं कॉलेज लागलं तर मित्रांनो तुम्ही त्यानंतर ॲटो फ्रीज वगैरे, नॉट फ्रीज वगैरे बाकीच्या गोष्टी, फ्रीज वगैरे गोष्टी करू शकता. चला समजून चला. आता मित्रांनो तुम्ही MIT आळंदी 13 नंबरचं कॉलेज लागलेलं आहे, डबल मित्रांनो तुम्ही फ्लोट केलं आणि मित्रांनो तुम्ही कॅपराउंड 3 मध्ये गेला आणि मित्रांनो कॅपराउंड 3 मध्ये जर तुम्हाला मित्रांनो 8 नंबरचं कॉलेज लागलं समजून चला, तर मित्रांनो तुम्हाला ते घ्यावं लागेल. जर तुम्हाला घ्यायचं नसेल तर मित्रांनो तुम्ही नंतर मित्रांनो नॉट फ्रीज म्हणजे मित्रांनो फ्लोट करून तुम्ही कॅपराउंड 4 मध्ये जाऊ शकता. आणि लक्षात घ्या मित्रांनो कॅपराउंड 4 मध्ये हा फायनल राऊंड आहे, तुम्हाला एकतर कॉलेज लागले घ्यावं लागेल किंवा मित्रांनो तुमची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होईल. अशा प्रकारे मित्रांनो सर्व रूल्स आहेत. आय होप की तुम्हाला सर्व गोष्टी समजलेल्या असतील. ॲटो फ्रीजचे मित्रांनो 136 असा रूल आहे. नॉट फ्रीज म्हणजे मित्रांनो नॉट फ्रीज, फ्लोट हा मित्रांनो बेटरमेंटचा ऑप्शन आहे. फ्रीज म्हणजे मित्रांनो तुमचं सीट ॲक्सेप्ट करणं, डायरेक्टली जाऊन मित्रांनो तुम्हाला कॉलेजवरती ॲडमिशन घेणं. अशा प्रकारचे हे रूल्स आहेत मित्रांनो. आय होप की तुम्हाला सर्व गोष्टी समजलेल्या असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.